गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 लाख गॅस ग्राहक आहेत. आपली दररोजची गरज 5,000 सिलेंडरची असते. 10,000 सिलेंडर आपल्याकडे उपलब्ध असतात. 200 कमर्शियल गॅस कनेक्शन आपल्याकडं आहे. याच्यामध्ये प्रायोरिटी ही शाळा आणि हॉस्पिटलला दिलेली, त्यांना कुठलीही अडचण नाही आहे. आणि ज्या घरगुतीचा जो गैरवापर आहे तो टाळण्यासाठी आम्ही दक्षता पथकं जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी साहेबांनी तसे आदेश काढलेले आहेत की तहसीलदार SDOनी आणि पोलिसांनी मिळून दक्षता पथकं स्थापन करावीत आणि जिथं असा काही गैरप्रकार असेल, साठेबाजी असेल तर तिथं रेड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आतापर्यंत काही कारवाई करण्यात आल्या का गोंदिया जिल्ह्यात? तिरोड्याला अशी एक पोलिसांची कारवाई आहे झालेली आहे आणि गोंदियाला शालिमार हॉटेल जे कुडवामध्ये आहे तिथं 7 सिलेंडर असे जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यांना आता कार्यदाखव नोटीस बजावण्यात येणार आहे. काय आव्हान कराल सर गॅसधारकांना जे तुटवडा निर्माण झाल्याचे सांगतात आणि त्याच्यावर साठवणूक देखील केल्याचे कुठं बघायला मिळतात, अशांना काय आव्हान करायला पाहिजे? अशांना आव्हान आहे की त्याच्यावर खूप गंभीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळं असा काही प्रकार करू नये आणि जिल्ह्यात गॅस साठा पुरेसा आहे, त्यामुळं कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.